हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे। महिलांच्या काही चुकांमुळे आपल्या पतीची प्रगती होत नाही आणि त्यामुळे आपल्या घराची सुद्धा प्रगती होत नाही। तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण जर टाळल्या तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आणि त्यासोबतच आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल। याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। संसार चालवण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक असतात, ते म्हणजे पती आणि पत्नी, म्हणजे नवरा आणि बायको। तर आपला संसार चालवण्यासाठी दोघ जण बाहेर जाऊन व्यवसाय करत असतात किंवा नोकरी करून काम करत असतात आणि पैसा कमवत असतात आणि घरात असणाऱ्या स्त्री सुद्धा घरामध्ये काम करत असते। जितकं महत्त्व पतीच्या कामाला दिलं जातं तितकंच महत्त्व घरातील स्त्रियांच्या कामाला सुद्धा दिलं जातं। आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो की एखाद्या पतीची जेव्हा प्रगती होत असते त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्या पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, म्हणजे त्याच्या पत्नीचा हात असतो। अशा वेळेला पुरुष सुद्धा कामं करत असतात आणि ही सगळी कामं करत असताना आपल्या महिलांकडनं काही छोट्या मोठ्या चुका होत असतात। प्रत्येक व्यक्ती हा परफेक्ट असतोच असं नाही, तर प्रत्येकाकडनं काही छोट्या मोठ्या या चुका होत असतात किंवा कळत न कळत सुद्धा या चुका होत असतात। तर पहा, यामुळे या पतीचा जो खिसा आहे तर तो कायम रिकामा राहतो आणि आपल्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा सुद्धा टिकत नाही। आणि या चुकांमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक आहे तर पहा, बऱ्याच वेळेला स्त्रिया ज्या आहेत तर त्या काय करतात, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळेला कोणाकडून सुद्धा आपल्याला दही आणायचं नाहीये किंवा दही खरेदी करायचं नाहीये किंवा कोणाला आपल्या घरातलं दही द्यायचं सुद्धा नाहीये किंवा बाहेरून आपल्याला दुकानातनं किंवा डेअरीमधून सुद्धा संध्याकाळच्या वेळेला दही आणायचं नाहीये किंवा शेजाऱ्यांकडून सुद्धा आपल्याला दही घ्यायचं नाहीये, दुकानातनं सुद्धा आणायचं नाहीये। असं केल्यामुळे काय होतं तर आपल्या कुंडलीमधला जो शुक्र ग्रह आहे तर तो वीक होत असतो आणि त्यामुळे घरातल्या पैशाच्या अडचणी या निर्माण होत असतात। त्यामुळे ही एक महत्त्वाची चूक आहे, तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि आपल्या घरामध्ये करायची नाहीये। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे एखादी महिला जर हाऊसवाईफ असेल किंवा ती जॉबसाठी बाहेर कामासाठी जात असेल तर ज्या महिला आहेत तर त्या हाऊसवाईफ असल्या किंवा जॉब करत असल्या तरी सुद्धा प्रत्येकाला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणं हे चुकत नाही। तर पहा, संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना किंवा आपला स्वयंपाक करत असताना भाकरी किंवा चपाती आपल्या घरामध्ये बनवली जाते, पीठ आपण मळत असतो आणि त्या पिठाने आपण भाकरी थापत असतो किंवा चपाती लाटत असतो। तर बऱ्याच वेळेला भाकरी आणि चपाती करून झाल्यानंतर जी भांडी असतात तर ती जास्त वेळ आपल्या बेसिनमध्ये आपल्याला ठेवायची नाहीये। तर पहा, गावाकडे बेसिनची सोय नसते, अंगणामध्ये भांडी घासली जातात, पण बऱ्याच वेळेला भांडी जी आहेत तर ती अंगणामध्ये पडून राहतात किंवा आपल्या फ्लॅटमध्ये आपण राहत असू तर आपल्या घरातल्या बेसिनमध्ये ती पडून राहतात। पण जर चपाती किंवा भाकरीची जी भांडी असतात तर ती आपण जास्त वेळ जर पडून ठेवली तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये पैसा हा टिकत नाही आणि त्यामुळे आपल्या घरातनं लक्ष्मी ही बाहेर जाण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे आपल्या घरातनं जास्त पैसा सुद्धा हा खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे। आणि चुकून सुद्धा आपल्याला जास्त वेळ पोळ्या किंवा भाकरी झाल्यानंतर किंवा आपला स्वयंपाक झाल्यानंतर जास्त वेळ आपलं लाटणं जे आहे आणि आपलं जे पोळपाट आहे तर ते सुद्धा आपल्याला जास्त वेळ बेसिनमध्ये पडू द्यायचं नाहीये, ते लगेचच आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि ते आपल्याला ठेवायचं आहे। यानंतर पुढची जी चूक आहे तर ती सुद्धा बरेच महिला करत असतात। तर बघा, जास्तीचं कणिक मळतात आणि ती फ्रीजमध्ये ठेवत असतात। तर बऱ्याच वेळेला काय होतं, सकाळची खूप घाई गडबड असते, मिस्टरांचा टिफिन असतो किंवा मुलांचं स्कूल असतं, तर अशा वेळेला किंवा ज्या महिला आहेत तर त्या स्वतः वर्किंग असतात, तर अशा वेळेला स्वतःचं आवरायचं की मुलांचं आवरायचं की पतीचं आवरायचं असं सुद्धा होत असतं। त्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या संध्याकाळच्या वेळेला कणिक ही मळून फ्रीजमध्ये ठेवत असतात आणि सकाळी त्याच्या चपात्या करत
करत असतात किंवा सकाळी कणिक मळतात आणि संध्याकाळी त्याच्या चपात्या करत असतात, म्हणजे उरलेली जी कणिक आहे तर ती फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि त्याच्या चपात्या केल्या जातात। पण पहा, शास्त्रामध्ये हे अत्यंत चुकीचं आहे। मळलेली कणिक जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही साठत असते आणि त्यामुळे आपल्या घरातले जे व्यक्ती त्या चपात्या खात असतात तर त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते। त्यामुळे जास्त वेळ आपल्याला गव्हाचं कणिक जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये आणि आपल्याला लागेल तेवढंच कणिक हे मळायचं आहे आणि ते लगेचच वापरायचं आहे। तर असं फ्रीजमध्ये मळून ठेवलेलं कणिक आहे तर ते वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा किंवा शास्त्रामध्ये सुद्धा चुकीचं आहे आणि आपल्या त्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे। त्यामुळे आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये कणिक ही मळून होत असते आणि त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही जर अजूनही ही चूक करत असाल तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील आणि प्रत्येक महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जे कुटुंब आहे तर त्यांच्या आरोग्याची काळजी जी आहे तर ती आपल्यावरती डिपेंड असते आणि त्यांचं आरोग्य खराब झालं तर जास्त पैसा आपल्याला हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागतो आणि दवाखान्यामध्ये पैसा हा खर्च होऊ नये म्हणूनच घरातल्या स्त्रियांनी या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बऱ्याच वेळेला जी आपण पीठ मळून ठेवत असतो त्यामुळे फूड पॉइझनिंग सुद्धा होत असतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये जास्त पैसा हा आजारपणावरती खर्च करावा लागत असतो। त्यामुळे चुकून सुद्धा जर तुम्ही असं मळलेलं कणिक फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते तुम्हाला चुकून सुद्धा ठेवायचं नाहीये आणि ते तुम्हाला ताबडतोब बंद करायचे आहे। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला एक मी नियम सांगणार आहे। हा नियम प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवायचा आहे। जेव्हा तुमचे पती कोणतेही काम करण्यासाठी बाहेर जात असतील, मग ते नोकरीसाठी जात असतील म्हणजे ऑफिससाठी जात असतील किंवा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे बिझनेस डील असेल तर ते करण्यासाठी जात असतील सकाळी, तर अशा वेळेला महिलांनी चुकून सुद्धा आपल्या पतीला उपाशी पोटी बाहेर पाठवायचं नाहीये। अगदी थोडंसं का होईना त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पतींना बाहेर जाऊ द्यायचं आहे किंवा तुम्ही दही साखर जर एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी ते जात असतील तर त्यावेळेला तुम्हाला दही साखर सकाळच्या वेळेला दिलं तरी सुद्धा चालेल किंवा काही सुद्धा इतर गोष्टी जर तुम्हाला खायला दिल्या तरीही चालतील। त्यामुळे काय होतं बघा, त्यांनी जर काहीच नाही खाल्लं तर त्यांचं लक्ष जे आहे तर ते कामामध्ये लागत नाही आणि बघा बऱ्याच वेळेला पुरुष जे आहे तर ते कमेंट करून सुद्धा सांगत असतात की मी भरपूर उपाय करतो, भरपूर सेवा करतो पण मला कुठल्याही प्रकारचं माझ्या कामामध्ये यश मिळत नाही। तर त्यावेळेला बघा, आपण उपाशी पोटी कुठलंही अन्न जर आपण खाल्लेलं नसेल तर आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात आणि त्यामुळे आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला सकाळी घरातनं बाहेर पडताना सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पतीला थोडासा का होईना, 1 घास किंवा 2 घास का होईना अन्न तुम्हाला नक्कीच खायला द्यायचं आहे। त्याचबरोबर पती कोणत्याही कामासाठी बाहेर जात असेल, मग तो ऑफिस असेल किंवा इतर कामांसाठी तो बाहेर जात असेल किंवा त्याच्या बिझनेसच्या ठिकाणी तो जात असेल तर त्यावेळेला जाताना स्त्रियांनी आपल्या घरामध्ये भांडण कटकट करू नये किंवा भांड्यांची आदळापट करू नये आणि त्याचबरोबर पतीसोबत आपल्याला जर काही बोलायचं असेल तर त्यातून वाद निर्माण होणार असेल तर अशा वेळेला जो बोलायची वेळ आहे किंवा जी बोलायची वेळ आहे तर ती आपल्याला बदलून घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या एखाद्या वेळेला आपल्याला त्या गोष्टींवरती डिस्कस करायचं आहे। पण चुकून सुद्धा जेव्हा सकाळी आपले पती घराच्या बाहेर जात असतात त्यावेळेला आपल्याला चुकून सुद्धा भांडण करायचं नाहीये किंवा चिडचिड सुद्धा आपल्या पतीवरती करायची नाहीये। त्याचे सुद्धा वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि बऱ्याच वेळेला आपले पती गाडीवरनं जात असतात किंवा एखाद्या ठिकाणी प्रवास करून जात असतात तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे वादविवाद किंवा भांडणं झाली तर ज्या वेळेला ती व्यक्ती प्रवास करत असते तर त्या व्यक्तीचं प्रवासाकडे लक्ष राहत नाही आणि त्याच्या मनामध्ये त्याच प्रकारच्या गोष्टी येत असतात। अशा वेळेला काही वाईट गोष्टी सुद्धा घडू शकतात आणि त्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप सुद्धा करावा लागू शकतो। त्यामुळे आपले पती जेव्हा घराच्या बाहेर पडत असतात तेव्हा कुठल्याही प्रकारची किरकिर, कटकट किंवा भांडणं जी आहेत किंवा चिडचिड जी आहे तर ती आपल्याला आवर्जून टाळायची आहे आणि आपल्या पतीची काळजी घ्यायची आहे। आता ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीची काळजी घेते त्याचप्रमाणे पुरुषांनी सुद्धा आपल्या बायकोची काळजी घ्यायला हवी। बाहेर जाताना कुठल्याही प्रकारची कटकट किंवा पत्नीला ओरडणं, तिच्यासोबत भांडणं करणं यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत।
संसाराचा गाडा चालवण्यासाठी नवरा बायको हे दोन्ही सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर घरातल्या स्त्रिया या माता लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी आणि अन्नपूर्णेचा वास आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी, स्वयंपाकघरामध्ये आपल्याला दरिद्रता दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरामधली गरिबी दूर करण्यासाठी पुढचा नियम आवर्जून आपल्याला पाळायचा आहे आणि तो लक्षात सुद्धा ठेवायचा आहे। आपला स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर चूल असो किंवा गॅस असो हा स्वच्छ केल्यानंतर चुकून सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचं भांड किंवा कढई किंवा तवा जो आहे किंवा भाजीचा जो एखादा रिकामा झालेली जी कढई आहे किंवा भांड जे आहे तर ते आपल्याला गॅसवरती किंवा आपल्या चुलीवरती आपल्याला चुकून सुद्धा ठेवायचं नाहीये। त्यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष्मी स्थिर राहत नाही। त्याचबरोबर प्रत्येक महिलांनी पुढचा नियम सुद्धा आवर्जून लक्षात ठेवायचा आहे। आपल्या कुटुंबातील सदस्य जेव्हा जेवायला बसतात त्यावेळेला स्त्रियांनी जी काही कामं असतील किंवा कुटुंबातील सदस्यांचे असतील तर त्यावेळेला आपल्या ताटावरचे अन्न जे आहे तर ते आपण वाढीव बऱ्याच वेळेला वाढत असतो, पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे। तर पहा, तुम्ही त्यांच्या ताटामध्ये भाकरी भाजी किंवा भात जे पण पदार्थ असतील तर ते त्यांच्या तुम्ही समोर ठेवू शकता आणि त्यांना हवं तसं तुम्ही घ्यायला सुद्धा सांगू शकता। तर पहा, ताटामध्ये 3 पेक्षा जास्त पोळ्या किंवा भाकरी आपल्याला वाढायची नाहीये। 3 हा जो अंक आहे तर तो आपल्या घराच्या वास्तूनुसार हा चुकीचा आहे। त्यामुळे ताटामध्ये आपण जेव्हा चपाती किंवा भाकरी वाढतो तेव्हा अख्खीच आपल्याला ठेवायची नाहीये, तर त्याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती ताटामध्ये वाढायची आहे। त्याचबरोबर भाजी जी आहे तर ती आपल्याला कमी द्यायची आहे। अशा वेळेला मीठ देताना सुद्धा किंवा ताटावरचे किंवा भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये। ज्या व्यक्तीला मीठ हवं असेल तर त्या व्यक्तीच्या ताटामध्ये मीठ तुम्हाला भरून ठेवायचं आहे किंवा त्या व्यक्तीसमोर तुम्ही ठेवू शकता। लागेल तसं मीठ त्यावेळेला व्यक्ती आपल्या हाताने घेऊ शकतो। जेव्हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण भाकरी करत असतो तर त्यावेळेला काय होतं तर आपल्या घरामध्ये पहिल्या 2 आपण मोठ्या भाकरी बनवत असतो, पुन्हा शेवटची भाकरी छोटी बनवत असतो, पण चुकून सुद्धा आपल्याला शेवटची भाकरी जी आहे तर ती छोटी बनवायची नाहीये। अशा वेळेला काय होतं तर माता लक्ष्मी ही नाराज होते आणि घरामधनं ती काढता पाय घेत असते। जो पण तुम्ही नैवेद्य बनवत असाल तर अशा वेळेला तुम्ही पहिली छोटी भाकरी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला छोटी भाकरी बनवायची नाहीये। तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि सांगितलेल्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत। यानंतर पुढचा जो नियम आहे तर तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। घरातली फरशी पुसण्याचा जो पोछा असेल, मॉप असेल किंवा झाडू मारण्याचा जो झाडू असेल तर तो सुद्धा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जो कोणाच्याही नजरेला पडणार नाही। कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरची व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये येत असतात तर अशा वेळेला त्या व्यक्तींना तो झाडू दिसणार नाही किंवा तो पोछा दिसणार नाही, अशा पद्धतीने तो आपल्याला ठेवायचा आहे आणि चुकून सुद्धा झाडू आपल्या घरामध्ये उभा करून ठेवायचा नाहीये। तर बघा, तुम्हाला तो नेहमी आडवा ठेवायचा आहे किंवा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तो कोणालाही दिसणार नाही, कारण झाडू जो आहे तर तो माता लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो आणि घरातल्या स्त्रियांचा पाय हा चुकून त्या झाडूला लागता कामा नये, त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचा अपमान होत असतो। तर अशा काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि चुका आपल्याला टाळायच्या आहेत। तर तुम्ही जर हे नियम पाळले तर आपल्या घराच्या मुलांच्या आणि आपल्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी सुद्धा येणार नाहीत आणि घरातलं सर्व दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।